रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. हिंदू धर्म आणि अध्यात्मात हनुमान चालिसा पठणाला अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारिक मानलं गेलं आहे. महाकवी गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेल्या या चालिसाच्या प्रत्येक ओळीत एक अद्भुत ऊर्जा दडलेली आहे. जेव्हा आपण संकटात असतो, भीती वाटते किंवा मन अस्वस्थ असतं, अशा वेळी हनुमान चालिसाचं पठण मनाला एका क्षणात शांतता आणि अफाट बळ देतं. बजरंगबली हे कलियुगातील जागृत देवता मानले गेले आहेत. त्यांच्या चालिसाचे पठण केवळ आध्यात्मिक प्रगतीच करत नाही, तर आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यामध्येही सकारात्मक बदल घडवून आणतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रकारच्या भीती आणि भीतीदायक विचारांचं उच्चाटन. भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे, या ओळीतून हनुमान चालिसाचे वाचन केल्याने मनातील सर्व प्रकारची भीती, अंधाराची भीती किंवा अज्ञात चिंता नष्ट होते. यामुळे व्यक्तीमध्ये अफाट आत्मविश्वास निर्माण होतो. दुसरं म्हणजे की मानसिक शांतता आणि तणावापासून मुक्ती देखील मिळते. सध्याच्या धावपळीच्या आपल्या जीवनामध्ये, व्यस्त जीवनशैलीमध्ये मानसिक तणाव वाढतो अत्यंत सामान्य झाले आहे. हनुमान चालिसाचे शांत चित्ताने पठण केल्याने मेंदूतील सकारात्मक लहरी सक्रिय होतात, ज्यामुळे चिडचिड कमी होते आणि मनाला गाढ शांतता लाभते. मानसिक शांतता आणि तणावापासून मुक्ती मिळते. कसं होतं, हनुमान चालिसा ही अशी एक चालिसा आहे की ज्याच्यामधनं आपलं टेन्शनही कमी होण्यास मदत होते. भीती देखील तुम्हाला वाटत नाही. जर तुम्ही बघा, तुमची मुलं जर लहान असतील, चिडचिड करत असतील, तर त्याची चिडचिड देखील कमी होते. मानसिक जी शांतता आहे ना, ती लाभते. म्हणजे कसं आहे बघा, की आता माझी मुलीचंच तुम्हाला मी सांगते की तिला असं वाईट स्वप्न पडत होतं, तर मी तिला नाही का हनुमान चालिसा रात्री लावून द्यायची. म्हणजे तर ती इतकी छान झोपायची आणि आत्तासुद्धा ती अशी हनुमान चालिसा ऐकल्यानंतरच झोपते. तर हे अतिशय उत्तम आहे. तर तिला नाही का असे वाईट स्वप्न म्हणजे काय, आता ती लहान आहे सध्या, पण तरी ती अशी घाबरायची, दचकून उठायची. त्यामुळे तिची झोप पूर्ण व्हायची नाही आणि सारखी झोपायला लागली, लाईट्स बंद केल्या की ती रडायला लागायची. तर मी तिला नाही का, म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे की आम्ही रोज रात्री झोपताना हनुमान चालिसा ऐकतो आणि झोपतो. त्यानंतर मुलं खरंच खूप शांत झोपतात. तुमचीही मुलं लहान असतील, खूप चिडचिड करत असतील, त्यांना असं वाटत असेल तुम्हाला की कसलं तरी घाबरत आहेत, तर तुम्ही त्यांना हे हनुमान चालिसा रात्री झोपताना नक्की ऐकवा आणि नंतर झोपवा. याचा खरंच तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. तर आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला हनुमान चालिसाचं पठण जरी तुम्हाला करायचं नसेल, तर तुम्ही लावून तरी द्या. आता बघा, नासो रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. चालिसातील हा भाग स्पष्ट करतो की जे लोक सतत आजारी असतात किंवा ज्यांना शारीरिक त्रासाचा सामना करावा लागतो, त्यांनी नियमित हनुमान चालिसाचं पठण केल्याने आरोग्य सुधारतं आणि त्रिवेदना देखील कमी होतात. चौथी गोष्ट अशी की शनिदेव आणि राहुकेतू दोषांपासून मुक्ती मिळते. हे एका पौराणिक कथेनुसार मी तुम्हाला सांगते. हनुमानजींच्या भक्तांना शनिदेव कधीही त्रास देत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुंडलीत शनी साडेसाती ढय्या किंवा राहुकेतूचे अशुभ दोष चालू आहेत. त्याच्यासाठी हनुमान चालिसाचे पठण हे रामबाण उपाय आहेत. म्हणजे बघा, आता तुम्हाला शनीची 7.5 चालू आहे, तर तुम्ही दर शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन, त्याचबरोबर शनिदेवाच्या मंदिरात जाऊन तेल वगैरे अर्पण केलं तर तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल. त्याचबरोबर तिथं जाऊन हनुमान चालिसेचं पठण देखील तुम्ही केलं तरी जे काय तुमचे दोष असतील कुंडलीतले, ते देखील दोष दूर होण्यास तुम्हाला मदत होईल. असं सांगितलं आहे की जे भक्त, हनुमानाची जे भक्त असतात, तर त्यांना शनिदेव जे आहे ते कधी देखील त्रास देत नाही. राहुकेतूंचा जो अशुभ प्रभाव आहे तो त्यांच्या जीवनावर पडत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे नकारात्मक ऊर्जा आणि दुष्ट शक्तींपासून रक्षण. म्हणजे जसं की बाहेरची निगेटिव्ह एनर्जी आपण त्याला म्हणू शकतो, वाईट वाईब्स म्हणू शकतो. जर तुम्हाला घरात किंवा स्वतःभोवती नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल, तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालिसा वाचावी. वाचता येत नसेल तर यूट्यूबला लावून द्या, निदान ऐका तरी. याच्या ध्वनिलहरींमुळे घरातील वास्तुदोष देखील दूर होतात आणि सकारात्मकतेचा एक प्रभाव जो आहे तो वाढतो. एकाग्रता आणि बुद्धीचा देखील विकास हनुमान चालिसेचं पठण केल्याने होतो असं म्हटलं जातं. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमारा, बलबुद्धी विद्या देहू मोही, हरहु कलेस विकार. बघा, अभ्यासात लक्ष न लागणाऱ्या मुलांसाठी किंवा निर्णय क्षमता कमी असलेल्या लोकांसाठी हे व्रत उत्तम आहे. हे पठण बुद्धी आणि स्मरणशक्ती तीव्र करतं. त्याचबरोबर वाईट व्यसन जसं की सवयी, घाणेरड्या
व्यसनांवर नियंत्रण राहणं. जर तुम्हाला एखादी वाईट सवय किंवा व्यसन सोडायचं असेल तर यावर रामबाण उपाय आहे. बघा, मनावर ताबा राहत नसेल तर हनुमान चालीसा तुम्हाला आत्मबळ देतं. त्याच्याच प्रभावाने मनातील तामसी विचार दूर होऊन सात्विक विचारांची निर्मिती होते. त्याचबरोबर सुरक्षित प्रवास, संकटांपासून बचाव, बाहेर पडताना किंवा प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी हनुमान चालीसाचं पठण प्रवास केल्यास सुखाचा आणि सुरक्षित होतो असं म्हणतात. बजरंगबली आपल्या भक्तांच्या वाटेत येणाऱ्या अडचणी आणि अपघातापासून रक्षण करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे, दृढ श्रद्धा आहे असं म्हटलं तरी चालेल. आर्थिक अडचणी दूर होऊन समृद्धी येते असं देखील म्हटलं जातं की हनुमान चालीसाचं पठण केल्याने आर्थिक अडचणी देखील दूर होतात. अष्टसिद्धी नवनिधी दाता असबर दीन जानकी माता. माता सीतेने हनुमानजींना अष्टसिद्धी आणि नवनिधी देण्याचे वरदान दिले आहे. त्यामुळे त्यांची उपासना करणाऱ्या भक्ताला जीवनात कधीही पैशांची देखील कमतरता भासत नाही असं देखील म्हटलं जातं. पापांपासून मुक्ती आणि आत्मिक शुद्धी देखील हनुमान चालीसाचं पठण केल्याने मिळते. तर ते कसं, जाणून बुजून किंवा नकळत झालेल्या चुकांमुळे मनाला टोचणी लागत असते, तर हनुमान चालीसाचं पठण प्रायश्चित्त ठरते. हे तुमच्या देहाची आणि मनाची आंतरबाह्य शुद्धी करून तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीकडे घेऊन जाते. तर हे हनुमान चालीसा पठण करण्याचे फायदे आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा.